शहरातील नोंदणी कार्यालयाजवळ पार्क केलेल्या एका रिक्षा आणि खाजगी वाहनाला धडक देणाऱ्या एका वाहन चालकाला नौपाडा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ताब्यात घेतले। आरोपी चालकाचं नाव रुपेश राजपूत असं असून त्यानं मद्यपान करून वाहन चालवल्याचं समोर आले। या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होतोय। पोलीस आता या प्रकरणाचा तपास करीत असून या आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची तयारी केली जात आहे। महायुतीतील जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असला तरी भाजपनं आग्रह करू नये अशातला काही भाग नाही। प्रत्येक पक्ष आग्रही असतो तेव्हा ठाण्यासाठी भारतीय जनता पक्ष आग्रह ठेवणार असल्याचं वक्तव्य करून ठाण्याचे माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी शिवसेनेचं टेन्शन वाढवलंय। दरम्यान ठाणे लोकसभेच्या जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच पुन्हा एकदा या जागेवर भाजपनं दावा केल्यानं शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे। ठाणे महापालिकेच्या आयुक्तांची मंगळवारी भेट घेतल्यानंतर डॉ. संजीव नाईक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। शिवसेनेकडून उमेदवारीबाबत कोणीही कुठलीही ऑफर दिलेली नसल्याचं स्पष्ट करून उमेदवार कोण आहे हे आम्हाला माहीत नाही, परंतु तो महायुतीचाच उमेदवार असणार आहे। ठाण्याच्या उमेदवारीबाबत छेडलं असता त्यांनी जो समुद्रात पोहतो त्याला स्विमिंग पूलमध्ये पोहण्याची गरज नाही असे सांकेतिक भाष्य करून याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं स्पष्ट करून भाजपची सर्व तयारी झाली असल्याचं सांगितलं। ठाण्याच्या जागेवर भाजपनं आग्रह धरू नये अशातला काही भाग नाही। प्रत्येक पक्ष आग्रही असतो तसं भारतीय जनता पक्ष आग्रह ठेवणारच। प्रथमच अशी निर्णायकी परिस्थिती ओढवल्याचं सांगून संजीव नाईक यांनी आपल्याला विश्वास आहे की तिन्ही पक्षाचे नेते समजूतदार आहेत, तेव्हा वैचारिक ताणताणी होणार नाही। ज्या दिवशी उमेदवार जाहीर होईल त्या दिवशी आम्ही सर्व एकदिलानं काम करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। ठाणे लोकसभेच्या जागेवरून एक तिढा निर्माण होताना पाहायला मिळतोय। एकंदरीतच आता ही जागा शिवसेनेला देण्यात येणार आहे, मात्र अशी देखील चर्चा आहे की जर हे तिकीट तुम्हाला मिळालं तर तुम्हाला धनुष्यबाणावर लढावं लागेल। मुळातच आत्ताच आमची या ठिकाणी महायुतीची बैठक आज होणार आहे। मी मागेही सांगितलं होतं की उमेदवार हा कोण आहे हा आम्हाला कोणालाच माहीत नाही। महायुतीचा उमेदवार असणार आहे। माननीय नरेंद्र मोदी साहेबांना 400 पार जो नारा आहे तिथे ठाण्याचा खासदार आमचा जाऊन मतदान करणार हे आमचं ध्येय आहे। आणि सकारात्मकरित्या राहून जर आपण गेलो, कारण बघा लोकांना हे बाकीच्या जाण्यामध्ये त्यांना काही आनंद नाही। लोकांना प्रगती पाहिजे, विकास पाहिजे, लोकांना सेवा पाहिजे आणि ठाण्याचं जनता ही फार सुजाण आहे। म्हणजे त्याच्यामध्ये फार वेगळ्या प्रकारची वैचारिक पातळी असलेलं हे शहराची लोक आहेत। तिन्ही शहराची ठाणे लोकसभा म्हणजे नुसतं ठाणे शहर नाही तर नवी मुंबई, मीरा भाईंदर, ठाणे या तिन्ही शहरं ही MMR रिजनमधली महत्त्वाची शहरं आहेत। तर आता राहिला प्रश्न महायुतीचा। आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या ठिकाणी आमचा उमेदवार हा चांगल्या मताने निवडून येईल आणि आम्ही आमचे जे शीर्ष नेतृत्व आहे या ठिकाणी महाराष्ट्राचं आणि केंद्राचं यांच्याकडे ह्या सर्व गोष्टी असल्यामुळे आम्ही लहान आहोत, आम्ही याच्यावरती बोलणं उचित नाही, परंतु आमची पूर्ण तयारी झालेली आहे। बूथपासून तर आमचा त्या ठिकाणी म्हणजे भारतीय जनता पक्षाची रचना फार वेगळ्या पद्धतीने आहे, शिवसेनेची रचना वेगळ्या पद्धतीने आणि राष्ट्रवादीची, या तिघांची रचना एकत्र करून महारचना या ठिकाणी करण्याचं काम आता चालू आहे। आणि आपल्याला लवकरच या ठिकाणी जे काही उमेदवार असतील ते लवकरच निश्चित होतील आणि मला विश्वास आहे की हा गड या ठिकाणी यावेळेस वेगळ्या पद्धतीने लढला जाईल असा मला विश्वास आहे। ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यातील बसेसची संख्या वाढल्याने या बसेसचं संचलन करण्यासाठी वाहकांची संख्या अपुरी पडते। यासाठी कंत्राटी पद्धतीनं वाहक घेण्याचा निर्णय परिवहनकडून घेण्यात आलाय। एकाच कंत्राटदाराकडून 486 कंत्राटी वाहक घेण्यात येणार असून 3 वर्षांसाठी संबंधित कंत्राटदाराला 37,89 लाख रुपये मोजावे लागणार आहेत। टप्प्याटप्प्यानं हे कंत्राटी वाहक परिवहनमध्ये दाखल होणार आहेत। ठाणे परिवहनच्या इलेक्ट्रिक बससह AC बसही येत आहेत। सध्या परिवहनच्या ताफ्यात 424हून अधिक बसेस असून प्रत्यक्षात रस्त्यावर 360 बसेस सुरू आहेत। काही बसेस तांत्रिक कारणांमुळे रस्त्यावर आणता येत नसून यामागील कारण म्हणजे बस वाहकांची अपुरी संख्या आहे। परिवहनमध्ये जवळपास 150 ते 200 वाहकांची कमतरता जाणवते।
हे वाहक भरण्यात आले तर आणखीन 65 ते 70 वाहकांची कमतरता येणार असून पहिल्या टप्प्यात 25 वाहक येणार आहेत. त्यांचं प्रशिक्षणही घेण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 37 वाहक दाखल होणार आहेत. त्यांचंही प्रशिक्षण लवकरच होणार असल्याची माहिती परिवहन प्रशासनानं दिली आहे. प्राप्त निवेदनानुसार मेसर्स GA डिजिटल वेबवर्ड प्रायव्हेट लिमिटेड गोरेगाव मुंबई यांनी प्रतिकर्मचारी दिलेला मासिक दर कामगार आयुक्तांच्या कार्यालयाकडील सद्यस्थितीत लागू केलेले विशेष भत्त्याच्या प्रचलित दराप्रमाणे आहेत. निविदेत आणि वाटाघाटीनंतर सादर केलेले दर स्वीकारण्यात आले. त्यानुसार 3 वर्षांकरिता 37,89,28,368 रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आज सकाळी 9:15 वाजण्याच्या सुमारास ठाणे शहरातील कासरडोली परिसरात एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. पुराणिक होमटाऊन जवळील वेदांत हॉस्पिटलच्या बाजूला घोडबंदर रोडवर बळीराम खुर्चालीराम जयस्वार हे 55 वर्षीय व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळले. या घटनेची माहिती विनोद बर्तन यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. त्यानंतर तातडीनं आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, कासरडोली पोलीस आणि ठाणे महानगरपालिकेची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. जयस्वार यांना तातडीनं जिल्हा शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी हलवण्यात आलं. जयस्वार हे पेशानं कार्पेंटर असून पदम कन्स्ट्रक्शनमध्ये ते काम करत होते. त्यांच्या आकस्मिक बेशुद्ध अवस्थेचं कारण अद्याप समजलं नसून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. स्थानिक नागरिकांना आणि वाहतूक करणाऱ्यांना सजगतेचं आवाहन करण्यात आले. ठाणे महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासनानं अशा प्रकारच्या घटनांचा त्वरित प्रतिसाद देण्यासाठी नागरिकांना जागरूक करण्याचं कामही सुरू केले. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सर्व मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क योग्य रीतीनं बजावता यावा यासाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याबाबतचं शासन परिपत्रक उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागानं निर्गमित केले. शासनानं प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की भारत निवडणूक आयोगानं निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क योग्य रीतीनं बजावता यावा यासाठी आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी उद्योग विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळं, कंपन्या आणि संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी आदींना पूर्ण दिवस सुट्टी देणं शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी कमीत कमी 2 तासाची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान 2 तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणं आवश्यक राहील.